पोशाख द क्लथिंग हब मुंढा सेलू आपल्या मनपसंत खरेदीसाठी पोशाख मुंढा सेलू. सेलू तालुक्यातील डासाळा येथे एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याने इतर सोबत असलेल्या शेतात महिलांनी आरडाओरड केल्यामुळे झाडावर असलेल्या तरुणांनी जमाव जमताच मारहाण करणाऱ्याच्या तावडीतून सुटका करत पळ काढला आहे. ते अद्यापि डासाळा येथे आलाच नाही. ही घटना गुरुवार 5 मार्च रोजी दुपारी 2च्या नंतर घडली. गावात संत तुकाराम बीजनिमित्त कार्यक्रम असताना काही महिला दर्शन आणि प्रसाद घेऊन दररोजच्या कामानिमित्त शेतात गेल्या. या संधीचा फायदा घेत या तरुणाने महिला काम करीत असलेल्या शेतात झाडावर बसून खडे मारले. तेव्हा एका महिलेस या तरुणाने छेडण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने यापूर्वी 2दा अन्य महिलाशी अशी छेड काढली होती, परंतु या महिलेने ओरडल्यामुळे घटनास्थळी इतर महिला धावून आल्या आणि घटनेची माहिती तरुणांना कळल्यामुळे तेही मदतीला धावून आले आणि छेडछाड करणाऱ्या या तरुणाची चांगलीच धुलाई केली. परिस्थितीचे भान लक्षात ठेवून या तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला. तो शुक्रवार 6 मार्च रोजी सायंकाळपर्यंतही डासाळा येथे आलाच नाही. दरम्यान या महिलासह जमावाने या तरुणाच्या घरी शोध घेतला, पण बाहेर फरार झाल्याने घरी सापडला नाही. या घटनेचा राग जमावाने तरुणाच्या वडिलांवरही काढला आहे. जातीय तणावाचा भडका उडू नये म्हणून तरुणाबरोबर त्याच्या वडिलांनीही गावात येण्याचे धाडस केले नाही. डासाळा येथे हा प्रकार सुरू असताना कोणीतरी 112वर फोन केला. तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यामुळे जातीय तणाव तूर्त निवळला आहे. पोलीस काय भूमिका घेतात की मागील 2 प्रकाराप्रमाणे या तरुणास सोडून देतात हे मात्र समजू शकले नाही. इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाचे मराठी दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी राम सोनोने, बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.